नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बनवून दाखवणार आहे आणि वाटीचं बी प्रमाण सांगणार आहे। तर हे चाळून घेतलंय बघा, अर्धा किलो मैदा। ही छोट्या आकाराची वाटी आहे बघा, अशा पद्धतीची। ह्या 7 वाटी मैदा भरलेला आहे, गच्च भरून नाही, सपाट असं दाबून वगैरे पण नाही, असं मोकळा मोकळा टाकून भरलेला आहे। तर अशी वाटी आहे बघा। अर्धा किलोसाठी छोट्याच वाटीने घ्यायचं साहित्य। आता त्यासाठी साखर पण त्याच वाटीच्या सेम 1 वाटी घ्यायची आहे। दूध पण मी ही गरम करून थंड केलेलं दूध आहे, ती पण 1 वाटी घेतलेलं आहे। तूप ही गरम करून थंड करून घेतलेलं आहे। ही 1 वाटीला थोडंसं कमी, आता ह्या वाटीला कमी म्हणजे किती बघा, एवढं कमी घेतलेलं आहे मी। गच्च भरून जरी घेतलं तरी पण चालू शकते आणि कमी थोडं घेतलं तरी पण चालू शकते। तर दोन्हीमधलं तुम्ही कोणतं पण करू शकता। तर खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की दूध न टाकता बनवता येईल का? तर हां, जरूर दूध न टाकता सुद्धा बनवता येईल। तर मग काय करायचं माहिती आहे का, पाणी गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर वितळली तरी चालेल किंवा साखर पण तुम्ही बारीक करून घेतली तरी पण चालेल। आता ह्या साखर मी बारीक करणार आहे। त्याच्यामध्ये बघा ही 2 वेलदोडे मी आणि थोडंसं एकदम कणभर असा जायफळचा तुकडा टाकून ही बारीक करून घेणार आहे। साखर बघा मी बारीक करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये त्या 2 विलायच्या आणि एकदम थोडंसं मी असं जायफळ टाकलं त्याच्यामध्ये। आता ही जी आपला अर्धा किलो आहे त्याच्यामध्ये एकदम चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचे आणि त्याच्यामध्ये तर ही मी साखर टाकून घेणार आहे सगळी। साखर बघा मी ही सगळे मिक्सरचे काढून टाकून घेतलेली आहे। आता हे पहिलं चांगलं मिक्स करायचं। आता तुम्हाला इथली अजून एक गोष्ट सांगते, एका परातीमध्ये घेतलं तरी चालेल किंवा आता हे मी वाडग्यामध्येच काढून घेतलं होतं। तर मग साईडला जरी तुम्ही ही मैदा काढून त्याच्यामध्ये सगळं एकत्र करून असं चांगलं मिक्स करून वरनं मैदा जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकते। आता हे साखर तर पहिले मी मिक्स चांगली केलेली आहे, त्याच्यामध्ये तूप वितळून घेतलेलं आहे। म्हणजे वितळायला सुद्धा आपल्याला गरमच करायला लागतं, गरम करून थंड करून घेतलेलं आहे, गरम गरम टाकायची गरज नाही आहे। आता हे पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। तूप टाकल्यानंतर पण चांगलं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मी। चांगलं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स होतं मग ते। आता ह्याच्यामध्ये मी ही दूध गरम करून बघा, हे थंड करून घेतलेलं दूध आहे, हे मी सगळं टाकून घेणार आहे आणि मळून घ्यायचं। आता काय होईल माहिती आहे का तुम्हाला, ते पण लगेच सांगते। आपल्याला जर थोडंसं जर ह्याला दूध लागलं, म्हणजे आता हे मळताना जर आपल्याला तेवढ्यातच जर मळलं नाही गेलं ना, तर मग तुम्ही थोडंसं पाणी घेऊ शकता साधं, किंवा थोडंसं दूध घेतलं तरी चालेल। नाही दूध घेतलं तर पाणी साधं घेतलं तरी पण चालू शकतं। तर हे तुमच्या समोरच बघा असं मस्तपैकी मी मळलेलं आहे। जास्त आपल्याला काय ह्याला पातळ वगैरे पिठाला करायचं नाही आहे। तर हे मी पहिले एकजीव करून घेते, मग तुम्हाला मी सांगते ते पण की मला पाणी लागलं का ह्यात घालायला। तेवढ्या साहित्यामध्ये बघा अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्याला फक्त 2 ते 2.5 चमचे छोट्या आकाराचं पाणी लागेल। तुम्हाला जर तेवढं जर दूध वापरायचं असेल ना तरी पण चालू शकते, जरी पाणी वापरलं तरी पण चालू शकते, जास्त टाकायची गरज नाही आहे। ह्याला चांगलं अजून बघा असं दाबून मळलं ना तर मळलं जाईल। त्याच वाटीत बघा मी पाणी घेतलेलं आहे, हे एकदम थोडंसं पाणी टाकत असं मळायचे, बिलकुल पाणी जास्त लागणार नाही ह्याला, तेवढ्यातच होईल। तर तेवढ्या ह्याच्यातच बघा हा गोळा बनायला लागलेला आहे। जे आपण पाणी थोडंसं टाकलं होतं का नाही त्याच्यातच बघा मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीत झालेलं आहे। तर एकदम थोडंसं मी पाणी टाकणार आहे, जास्त अजून परत टाकायचं नाही आहे तुम्हाला। मी वाटी पण हे बघा, हे वाटी गच्च भरून घेतली होती, त्यातलं किवळूस टाकलेलं आहे, म्हणजे 2 ते 2.5 चमचे छोट्या आकाराचे, त्यापेक्षा जास्त पाण्याची गरज नाही। तर हे एवढ्यातच बघा, हे जे पाणी टाकलं आहे ना एवढ्यातच आता हे चांगलं मळून होईल। मळून घेतलं आहे बघा, आणि मळून कसं घेतलं आहे ते पण बघा। ह्याला अशा चिरा आहेत, हे बघा अशा पद्धतीमध्ये असं झालं पाहिजे पीठ। एकदम पण आपल्याला लय पातळ करायचं नाही आणि एकदम पण सैल करायचं नाही, त्याचं जास्त पण असं मळत बसायचं नाही। आता हे असं करून फक्त आपल्याला एक जागी ठेवायचं, एक 10 मिनटं तरी। तेल गरम होस्तवर जरी ठेवलं तरी तुम्ही चालू शकते। हे बघा अशा पद्धतीत पीठ आहे आणि असं चिरटतंय पीठ बघा। बनवायला घेऊया आपण। आता आपण ह्या पिठाचा बघा एक गोळा घेऊया। तर हा अशा पद्धतीत पीठ आहे, तर त्याला काय करायचं बघा, असं हे बघा असं घडी घालायची, गोल करून घ्यायचं असं। आता छोटे मोठे आपल्याप्रमाणे घ्यायचं, जसं पळपूट वगैरे असेल त्या पद्धतीने हे झाकून ठेवायचं। लाटून घेऊया। आता लाटताना पण असं बघा हे चिरटतंय, हे आता लाटताना जे चिरटतं ना तर त्याला असं हे काय असं जोडायचं चिरटलेलं, परत त्याला थोडं थोडंसं लाटायचं आणि जास्त पातळ करायच्या नाही त्या,
थोड्याशा जाडसरच ठेवायचं. आता किती जाड तुम्हाला ते पण दाखवते मी, कारण मी छोटाच गोळा घेतला होता ह्याला. हे असं बघा. आता ह्याला एकसारखं करून घेते मी. आता आपण काय करून घेऊया माहिती आहे का, ह्याचं चौकोन करून घेऊया. तर अशा पद्धतीत आपण कापून घेऊया. जरी तुम्हाला वाटलं तर एखाद्या झाकणानं जरी करून घेतलं तरी पण चाललं ते असं गोल, जास्त म्हणजे हे होणार नाही. अशा पद्धतीमध्ये काढून घ्यायचं. मस्त झालं. आता हे आपण जेवढ्या तुम्हाला लहान मोठ्या पाहिजे त्याप्रमाणे कापून घ्यायच्या. कट करून घेतल्यात बघा, अशा आकाराच्या आहेत. जास्त जाड पण नाहीत आणि जास्त पातळ पण नाही आहेत. तेल ठेवलं आहे बघा मी गरम करायला. तेल आहे हे शेंगतेल आहे. खूप जण असं विचारतात की कोणत्या तेलात करता. मी शेंगतेलातच करते. हे थोडासा तुकडा टाकला ते पिठाचा. आपण बघूया. जास्त पण आपल्याला कडक गरम असं तेल उकळायचं वगैरे नाही आहे. कढईला खाली चिटकून बसला बघा. हा एवढं चिक्कार झालं गरम. काढून घेते हे मी. आता आपण ह्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडून घेऊया. खाली बसले बघा जाऊन शंकरपाळ्या अशा. गॅस आहे मीडियम. तेल जास्त असं उकळत ठेवायचं नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये कधी शंकरपाळ्या हे करायच्या नाहीत, टाकायच्या नाहीत. आता तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीत बघा. तेल गरम पाहिजे आणि ह्याला लगेच हलवायचं नाही आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. लगेच जर तुम्ही हलवलं की नाही तरीसुद्धा त्या मग तेलामध्ये पसरतात. चकली पण तशीच होते. हे सोडली आणि तुम्ही लगेच त्याला हलवत बसला की नाही की ती मग तेलामध्ये थोडीशी हे होऊन जाते, पसरली जाते, नीट होत नाही चकली मग. आणि ती कडक पण मग जास्त होते. मग परत तळत बसलं की नाही त्या चकलीला आपण सारखं, तर मग लय कडक होणार. ते खुसखुशीतसुद्धा होत नाही मग ते. त्यासाठी थोडासा फेस कमी झाला की नाही की मग तिला हलवायचं. आता हा आपण बघा सोडलेला आहे, हलकासा कमी झालेला आहे. तर हे बघा हलक्या हातानं, बिलकुल त्याला जबरदस्ती कुठल्याच गोष्टीला दिवाळीचं आपण जे करतो ना खूप मनापासून करायला लागतं. गॅस मीडियम आहे आणि आपण मीडियम गॅसवर करतोय. तेल उकळलेलं नाही आहे, तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं. आता त्याला एकदम मस्त असं फ्राय करून घेऊया आपण. मस्त बघा अशा फ्राय झालेल्या आहेत. घाई करून फ्राय करू नका आणि असं तेल उकळत्या तेलामध्ये पण शंकरपाळ्या टाकू नका, तर नुसत्या लाल होतील आणि आतून तशाच कच्च्या राहतील. मस्त बघा झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत, जसं आपण हॉटेलमधनं वगैरे आणतो ना त्या पद्धतीत होतात त्या. एकदम छान अशा. आणि जास्त पण लाल भडक अशा करायच्या नाहीत, नाहीतर एकदम मग त्या काढून घेतल्यावर पण त्या गरम असतात तर त्या एकदमच मग करपून जातील. मस्त अशा बघा झालेल्या. तुम्हाला मी काढून दाखवते ना. एकदम गरम आहेत. गरम गरममध्ये पण हात घालू नका, ह्या खूप गरम असतात. एकदम खुसखुशीत. आता अशा पद्धतीने मी सगळ्या करून घेते. बनवून झालेल्या आहेत बघा, एवढ्या झालेल्या आहेत ते. कारण की 1 किलोच्या, 1.5 किलोच्या, 2 किलोच्या अशा पण मी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे मी. तूप थोडंसं कमी केलेलं आहे. बरोबर मापाने 1-1 वाटी सगळं साहित्य घेतलं तरी चालू शकते. दुधाऐवजी पाणी जरी घेतलं तरी चालेल. खूप वेगवेगळ्या कमेंट करतात, त्यासाठी मी तुम्हाला हे सगळं डबल सांगत आहे. एकदम खुसखुशीत बरं का. का हे बघा, जसं आपल्याला हॉटेलमध्ये भेटतात का नाही तशा होतात बघा एकदम. हे का हे बघा. आणि चवीला तर इतकं छान लागतात ना. करून बघा अशा पद्धतीनं. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.